नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। धुळे महापालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरण पुन्हा चर्चेत। माजी आमदार श्री अनिल गोटे यांचा गंभीर आरोप। धुळे महापालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणावर माजी आमदार श्री अनिल गोटे यांनी पुन्हा निशाणा साधत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा उल्लेख केला आहे। त्यांनी महापालिकेतील विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला असून या संदर्भातील पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे। प्रेस नोटमध्ये घरकुल योजना, भूमिगत गटार योजना, रस्त्याची कामे, बांधकामे, करार प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहाराबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। तसेच याचिकेवर अद्याप उत्तर दाखल न झाल्याचाही दावा करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे धुळे शहरात राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दसरा मैदानचा नारा बुजवून तिथे जी इमारत बांधली आहे ते अतिक्रमण काढा। त्या प्रकरणात नैसर्गिक नारा बुजवणे याला कमीत कमी 7 वर्ष शिक्षा आहे। थांबा जरा, आम्ही हिशोब करतो सगळं। काय इथे नाला बुजवून पेट्रोल पंप टाकायला लाज नाही वाटली? काय द्यायचं लोकांनी? काय तिसऱ्या अतिक्रमण काढले त्या फारुकशाहचं आम्ही एवढं काढलं, 12 प्रकरण, 12 का बरं? तुमची युती का असून आम्ही मारल्यासारखं करतो, तो रडल्यासारखं करतो। आणि ते फारुकशाहला आता मुसलमान म्हणतात। त्या फारुकशाहला घेऊन कडेवर घेऊन हे पुण्याला गेले होते। काय मी एकट्याने विरोध केला, माझा वाद सुरू झाला। त्यावेळेला तुम्हाला बरं वाटलं का? त्यावेळेला चोखा मेळा केला तर आम्ही सांगत आला काय असं आहे की तुम्ही पत्रकारच प्रश्न विचारत नाही ना, पण त्यावेळेला कसं काय तुम्हाला फारुकशाह आला काय? आणि आता का विरोध काय? त्यावेळेला माधवराव जानकरांच्या पक्षावरच्या तिकिटावर त्यांनी माणसं वगैरे आहे, कोणी दिले पैसे? माधवराव जानकरांच्या पक्षाच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार दिले नाही, याचं काय होतं? तुमची युती होती नगरपालिकेत काय? त्याच्यामध्ये जोर असेल ना पार्श्व भागामध्ये, तर त्यांनी ते वक्फ बोर्डाची जमीनचं काम करून दाखवा। त्यांच्याच पक्षाचे लोक भागीदार आहेत। वक्फ बोर्डाची जमीन आहे ती रिकामी करून दाखवा मला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।